बोलू द्या थोडे जावं म्हणजे मगर आम्ही सगळे मगर परिवार कायम येत असतो. त्याला कुठल्याही राजकीय प्रकरणाचा आम्हाला वाद करायचा नाहीये. पण मला एक विचारायचं की आज वैष्णवी हगवणे प्रकरणाला 7 महिने झालेले, परत दुसरी ही आमची मुलगी का म्हणून वैष्णवी हगवणे प्रकरणासाठी याच्यात ओढली गेली. दुसरी गोष्ट, तुमच्याही पदावर ताशेरे ओढले गेले. तुम्ही काय कायद्यात बदल केला की आज आमची मगर फॅमिलीतली मुलगी ह्या प्रकरणाला बळी गेली नाही. तुम्ही काय कायदे केले ते? तेव्हाही तुमच्या पदावर आलं होतं, वाईट आम्हालाही वाटलं होतं. प्रत्येक घराघरात वैष्णवीच्या प्रकरणाच्या वेळेस वाईट वाटलं होतं. पण त्याच्यावर तुम्ही कायद्यात काय बदल केला की आज आमची मुलगी याला बळी गेली नाही. काही शिक्षा जर चांगली झाली ना तर कुणीही हिंमत करणार नाही एखाद्या मुलीला आणि बळी गेला नाही पाहिजे. माझं कोणी नाहीये, इतकं टॉर्चर केलं जातं. हे का केलं जातं? आणि त्यांना शिक्षा नाहीये चांगली, फक्त शिक्षा. आणि प्रतिष्ठित मगर फॅमिली पुढे कमी नाहीये तिला समजून सांगायचं. त्रास देतात म्हणजे बोलतायत की मी कामच नाही करत किंवा पैसे मागितले तर व्यवसायासाठी पैसे मागतायत म्हणून आम्ही पण देत गेलो ना पैसे. बाबा चालू नवीन व्यवसाय चालू करते. पैसे बरोबर आपल्याला सांगायची ती मला. 2019 लग्न झालं. हो, पहिल्यांदा तिने सांगितलं सुरुवातीचे दिवस गेले चांगले, पण तो व्यवसाय करत नव्हता असं सांगितलं. एक्सपोर्टचा व्यवसाय करतो पण तो लग्नात आधी त्याने बंद केला आणि नंतर नवीन व्यवसाय चालू करायचा. मग तुझ्या मम्मीकडनं पप्पांना सांग तुमचा एवढा मोठा व्यवसाय आहे, मग मला पण त्यात हे करा किंवा एखादा जेसीबी द्या मला, मी माझं इकडं चालू करतो. किंवा मग ती म्हणायची त्यांच्याकडे कशाला ना आपण आपली नवीन काहीतरी चालू करू. ती म्हणजे ती स्वतः हे करायची. त्यावेळेस नवीन व्यवसाय त्यांनी चालू करायचं ठरवलं. म्हणजे पाहुण्यांचीच मदत घेतली. मुलीच्या म्हणजे सुनेच्या वडिला चुलत्यांकडनं मदत करून मग त्यांनी नवीन व्यवसाय चालू केला. त्या व्यवसायासाठी मग आम्ही पैसे देतो. मुली आमच्या सुनेच्या चुलते त्यांनी मदत केली नवीन व्यवसाय. आमच्या मदत केली नवीन व्यवसाय. आखाडे, शिवाजी आखाडे त्यांच्याकडून पहिल्यांदा पैसे नाही घेतले. त्यांनी सुचवलं की तुम्ही असा व्यवसाय करा, मग एक्सपोर्टचा आहे तर मग त्यांनी प्रत्येक गोष्टीला मदत केली. पैशाला पण मदत केली आणि आम्ही पण पैसे त्यांना केली मदत पैशाची. किती पैसे जसे मागतील तसे, कधी 10 लाख, कधी 15, कधी 25, जसे जसे त्यांना गरज पडेल तसे ते मागत गेले. तुम्ही जशी सांगितली तशी पोलिसांनी तक्रार घेतली. आधी सुरुवातीला गेलो तर ते कंप्लेंट घेत नव्हते आमची.